फाशी द्या, 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 नराधमाला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या. या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध सर्वच कुणाल थोडं खालती घे. आज महिला आघाडीच्या वतीने देखील आंदोलन जे आहे ते करण्यात येते. खरं तर हा निषेध आंदोलन आज महिला आघाडीच्या वतीने आणि नगरसेवकांच्या वतीने करण्यात येतं. अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी घडलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करण्यासाठी उतरलेलो आहे. ही जी विकृती आहे त्या विकृतीला कुठेतरी आपण वेळीच जर ठेचलं असतं तर अशा प्रकारच्या घटना मला असं वाटतं घडल्या नसत्या. समाजामध्ये अशा विकृती अजूनही आहेत आणि त्या वेळोवेळी आपल्याला जाणवत असतात. कायदा हा कठोर बनवला आहे पण तो इम्प्लिमेंट होतो की नाही ह्याचा पण विचार करावा लागतो आहे आपल्याला. कायद्यामध्ये खूप उशिरा आपल्याला न्याय मिळतो पण ह्या अशा जर गोष्टी आपण लवकरात लवकर त्याचा न्याय देण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की कोण पुढे असं करण्यासाठी धजावणार नाहीत. सगळे लोक म्हणजे घाबरतील ह्याच्या पुढे. तर नक्कीच मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावरती योग्य ती पावलं उचलावी आणि लवकरात लवकर जरी सरकारने सांगितलं असेल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालू आहे, मला असं वाटतं केस चालवायची पण गरज नाही. ज्यावेळी त्या विकृतीला आपण अरेस्ट केली आणि त्याने जर कबुली जबाब दिला असेल तर ते जजसमोर बसून त्याचं स्टेटमेंट घेऊन लगेच ताबडतोब फाशीचा निकाल त्यांनी जाहीर केला पाहिजे होता. पण तरी पण आपली न्यायव्यवस्था अशी आहे की प्रत्येक गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपण करतो म्हणून कदाचित सरकारला पण ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं लागतं. ह्या मुलीवर आघात होताना नुसतं कुटुंबावर आघात नाही झाला तर संपूर्ण समाजावर संपूर्ण माणुसकीवर आघात झालेला आहे. कारण वयाची मर्यादा कुठेतरी ओलांडून अशा प्रकारे 3-4 वर्षाच्या मुलांवर पण अत्याचार होत आहेत. महिलांवर तर होत आहेतच पण 3-4 वर्षाच्या मुलांना देखील सोडत नाही. तर ह्या विकृतीला जर ह्याच्यापूर्वी पण त्या व्यक्तीवरती 2 केसेस होत्या त्याचवेळी जर त्याला ठेचलं असतं तर मला असं वाटतं की ही विकृती त्याचवेळी थांबली असती आणि ती मुलगी जी आहे ती 4 वर्षाची आज आपल्यात असते. मॅडम माहिती नसरापूर येथे ज्या 4 वर्षीय मुलीवर चिमुकलीवर जो अत्याचार करून तिचा दुर्दैवी असा हत्या केली आहे अशा या विकृतीला या माणसाला खरं तर त्यावेळेलाच फाशी दिली गेली पाहिजे होती. ज्या वेळेला मला वाटतं बदलापूर येथे एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते मला वाटतं ही घटना त्या क्षणीच त्यावेळेला फाशी देण्यात आली होती आणि हे योग्य ते निर्णय खरं तर त्या वेळेला झाले पाहिजे होते की महिलांवरचे अत्याचार होतच आहेत आणि म्हणून मला वाटतं घटनेमध्ये राज्यघटनेमध्ये आणि कायद्यामध्ये अशा काहीतरी इम्प्लिमेंट झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्वरित त्या विकृतीला फाशी देण्याचा निर्णय खरं तर सरकारने घेतला पाहिजे होता. आज ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही सर्व माजी महापौर मी महापौर आपल्या सर्व नगरसेविका सर्व महिला आघाडी आम्ही यांनी जाहीर निषेध इथे नोंदवला आहे आणि सरकारला एवढीच विनंती करतो की योग्य तो न्याय त्या कुटुंबाला तुम्ही द्यावा. मॅडम